वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. मध्यरात्रीचा गूढ विधी, देवळाली प्रवरातील थरारक घटना, मांत्रिकांचा शोध घेऊन कारवाईची अनिशची मागणी. रात्र गडद होत चालली होती. गाव झोपलं होतं, पण देवळाली प्रवरातील एका घरासमोर सुरू होतं काहीतरी विचित्र, काहीतरी भयावह. जादूटोणा, अघोरी पूजा आणि हातात कुऱ्हाड. नेमकं काय घडलं त्या मध्यरात्री? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणातील मांत्रिकांचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. रात्री साधारण 1 वाजता पठारे वस्तीवरील शांतता अचानक संशयात बदलली. घरासमोर ठेवलेलं साहित्य काळी बाहुली, टाचण्या टोचलेले लिंबू हळद कुंकू, दोरी, गलोल आणि बाजूलाच पडलेली कुऱ्हाड. कुटुंबियांनी दरवाजा उघडला आणि समोर दिसलं एक अघोरी दृश्य. जावयाने 3 मांत्रिकांच्या मदतीने घराचे द्वारपूजन केले. मात्र या पूजेमागे नेमका हेतू काय होता, हा प्रश्न आता पोलीस तपासासमोर उभा आहे. ही केवळ अंधश्रद्धा नसून गंभीर प्रकार असू शकतो. मांत्रिकांचा शोध घेऊन कारवाई व्हावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव रंजना गवांदे व देवीदास देसाई यांनी घटनास्थळी भेट देत भोंदू मांत्रिकांविरोधात मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. तपासात हलगर्जीपणा झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. जिथे ही घटना घडली त्या पठारे वस्तीमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये चर्चा एकाच गोष्टीची, मध्यरात्री नेमकं काय घडत होतं? अंधश्रद्धा, भीती आणि संशयाची सावली. देवळाली प्रवरातील या घटनेचं सत्य काय? उत्तर आता पोलीस तपासातूनच मिळणार. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. गोविंद पठारे यांच्या वस्तीवर रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान त्यांचा जावई आणि जावयासोबत तिघांनी इथे येऊन वस्तीवर दहशत निर्माण केली. तर केवळ दहशत निर्माण करणं हा हेतू नसावा. त्यांनी जे इथे पूजा केलेली आहे, पूजा म्हणजे काळी बाहुली, लिंब आणि हळद कुंकू गुलाल वगैरे, तर याच्यातून त्यांनी त्यांच्यासोबत जे 3 जण होते त्यात कोणीतरी भगत मांत्रिक असण्याची शक्यता आहे, कारण ते 3 लोक पळून गेले. जावयाला त्यांनी पकडून ठेवलं. तर त्याच्यामध्ये म्हणजे आता जावयाच्या विरोधात कारवाई पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु हे विधी करण्यामागे कोण मांत्रिक होता, कोण भगत होता हे शोधणं आणि त्यांच्यावर कारवाई होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि केवळ ही पूजा करूनच तो थांबला नाही, तर त्याने सोबत येताना कुऱ्हाड, गलोल आणि दोरी असं साहित्य सोबत आणलेलं आहे. म्हणजे ही पूजा करून दहशत निर्माण करणं, अंधश्रद्धा पसरवणं आणि भक्ताच्या जो प्लॅन होता त्याच्याबरोबर हुकूम वागणं हे तर होतच, परंतु ह्या लोकांच्या जीवावर सुद्धा त्याचा घाला घालण्याचा त्याचा विचार होता, असं सगळं याच्यातून दिसतं. तर ह्या आरोपीच्या विरोधात कारवाई होऊन म्हणजे त्याला एकट्याला केवळ अटक करून चालणार नाही, तर त्याच्या सोबत असलेल्या 3 शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना पोलीस कस्टडीत घ्यावं, अशी आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मागणी आहे. ओके. श्रीरामपूर देवळाली रोडवर या ठिकाणी निसर्ग हॉटेल त्या समोर पठारी वस्ती, आणि या पठारी वस्तीमध्ये काल रात्री अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार झाला आणि त्या पठारी कुटुंबियाचे आम्हाला फोन आले. त्यांच्या फोननुसार आमच्या राज्य सचिव गवांदे मॅडम, गवांदे सर आणि आम्ही या ठिकाणी आलो, घटनास्थळाला भेट दिली. खरोखर हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये. हे जादूटोणा जो त्याचा हेतू होता, त्यांचा जो जावई होता, त्यांच्या मुलीचं निधन झालेलं आहे, तो घातपाती मृत्यू होता आणि यांनी त्या गुन्हा दाखल केला आणि त्याचा सूड घेण्याकरता त्या जावयाने पुन्हा तरी बाबाला हाताशी धरून या ठिकाणी दरवाजा पूजण्याचा प्रकार केला. त्याच्याबरोबर कुऱ्हाड पण होती, दोरी पण होती, म्हणजे काहीतरी घातपात करायचा हेतू होता.
पण ह्या कुटुंबाचं सुदैव की हे जागे झाले, त्यामुळे त्यांनी ते जावायला पकडून पोलिसात ताब्यात दिलं. माझी पोलीस खात्याला विनंती की आपण हे जे असे गावोगाव गल्लोगल्ली खरात बाबा निर्माण झालेले, या खरात बाबावर अंधश्रद्धा निर्माण कायद्यानुसार कारवाई करावी, म्हणजे ही बुवाबाजी थांबेल.